आता आपण एकात्मिक शासन पद्धती म्हणजे काय हे बघूया. तर यालाच इंग्लिशमध्ये युनिटरी गव्हर्नमेंट सिस्टीम म्हणतो. तर यामध्ये काय असते, संपूर्ण सत्ता केंद्र सरकारकडे असते. जसं की आपण अगोदर बघितलं होतं फेडरल गव्हर्नमेंट सिस्टीम. त्यामध्ये काय होतं की सत्ता केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये डिवाईड केलेली असते. पण एकात्मिकमध्ये संपूर्ण सत्ता केंद्र सरकारकडे असते, म्हणजे राज्यांना सत्ता नसते किंवा अधिकार नसतात आणि काय राज्य केंद्राच्या अधीन असतात. आता ही पद्धत असणारे कोणकोणते देश आहेत तर UK, फ्रान्स, जपान, चायना, श्रीलंका यामध्ये या पद्धतीची शासन व्यवस्था आहे. आणि भारतात काय आहे तर संघराज्यात्मक आणि एकात्मक ही दोन्ही वैशिष्ट्ये आहेत भारतामध्ये. फेडरल प्लस युनिटरी म्हणजे ह्यालाच कोसाय फेडरल म्हणतो, अर्धसंघ राज्य. म्हणजे काय की भारतात राज्यांना अधिकार तर आहेत, म्हणजे वेगळं म्हणजे ते संघराज्यात्मक आहे, पण काही वैशिष्ट्ये एकात्मिक सुद्धा आहेत. म्हणजे केंद्र प्रबळ आहे, केंद्र सत्ता हे मजबूत आहे, म्हणून आपण अर्धसंघ राज्य म्हणू शकतो भारताला.